नमस्कार. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मी प्रशांत सोनार. हितगुज कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमी चर्चा करत असतो ती विविध आजारांची, त्यावर असलेल्या उपचारांची आणि त्यातून आपल्याला चांगलं आरोग्य मिळावं ह्यासाठीच्या विषयावरती आपण मार्गदर्शन घेत असतो, तेही तज्ज्ञांचं. आणि आज आपल्यासोबत तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून आलेले आहेत डॉक्टर हरीश आर नाईक. डॉक्टर हरीश, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्ते. डॉक्टर हरीश नाईक यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते MBBS आहेत, MS आहेत आणि MCH न्यूरोसर्जरीमधून त्यांनी पूर्ण केलेलं आहे. ते वरिष्ठ सल्लागार म्हणून म्हणजे वरिष्ठ सल्लागार न्यूरोसर्जन म्हणून ते कार्यरत आहेत. डॉक्टर हरीश नाईक हे गेली 10 वर्ष न्यूरोसर्जन म्हणून काम करतात. मणक्याच्या असंख्य समस्यांवर उपचार करण्याचा त्यांचा 10 वर्षांहून अधिक काळचा अनुभव देखील आहे. मेंदू आणि मणक्यासंदर्भातल्या समस्यांवर ओपन आणि मिनिमली इन्व्हेसिव्ह प्रक्रिया, शस्त्रक्रिया या दोन्ही पद्धतीमध्ये शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टर नाईक यांना अनुभव आहे. त्यांनी प्रतिष्ठित ग्रँट मेडिकल कॉलेज आणि JJ हॉस्पिटल मुंबई येथून पदवी प्राप्त केलेली आहे. डॉक्टर नाईक हे एक नामांकित शल्यचिकित्सक आहेत आणि त्यांचा सल्ला घेणाऱ्या सर्वच रुग्णांचा ते वेळोवेळी फॉलोअप देखील घेत असतात. न्यूरोसर्जरी क्षेत्रात ते अद्ययावत उपचार पद्धतीचा वापर करून अनेक रुग्णांना बरं करतात. त्यांनी लंडनच्या किंग्स कॉलेज हॉस्पिटलमध्ये डीप ब्रेन स्टिम्युलेशनचं प्रशिक्षण देखील घेतलेलं आहे. हॉस्पिटल बद्दल सांगायचं झालं तर हॉस्पिटल हे मेडिकवर आहे. म्हणजे मेडिकवर हॉस्पिटल ही जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त अशी आरोग्यसेवा ब्रँड देणारी असून ती देशामध्ये 12 देशांमध्ये कार्यरत आहे, ज्यामध्ये जर्मनी, स्वीडन, पोलंड, तुर्की, बेलारूस, बल्गेरिया, जॉर्जिया अशा अनेक देशांमध्ये कार्यरत आहे. त्याचबरोबर आपल्या म्हणजे भारत देशातही कार्यरत आहे. मेडिकवर हे एक अग्रगण्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. मेडिकवर हॉस्पिटलचं जाळं हे तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या 3 राज्यांमध्ये पसरलं आहे आणि भारतातील आरोग्यसेवा मानके वाढवण्यावर लक्ष केंद्रित करून दरवर्षी लाखो रुग्णांवर या ठिकाणी उपचार केले जातात. प्रख्यात वैद्यकीय संघ आहेत जे व्यापक उपचार या संदर्भात पुरवतात. तर आपण डॉक्टर नाईक यांच्याकडनं जाणून घेऊयात आज ब्रेन ट्यूमर आणि मेंदूच्या विकारांच्या संदर्भात. डॉक्टर नाईक, आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर्वप्रथम जाणून घ्यायचं की मुळात ब्रेन ट्यूमर म्हणजे काय? ते ब्रेन ट्यूमर आता हे जे कॉमन लँग्वेजमध्ये असं म्हणतात की ब्रेनमध्ये काही एक एक्स्ट्रा गाठ ग्रोथ झालेले, एक नॉर्मल सेल्स जे असतात ब्रेनमध्ये ते एक्स्ट्रा प्रमाणे ग्रोथ झालेले असतात. त्याच्यानी पेशंटला भरपूर सिम्पटम्स आणि त्रास देत आहेत. आणि याच्यामध्ये आपण युजली काय असतात की ब्रेन ट्यूमरला काही एज, कुठल्याही एजमध्ये पण होऊ शकतो. असं नाही की छोट्या मुलांना नाही होणार, मोठ्या वर्गांचे याच्यावर नाही होणार असं नसतात. काही एज ग्रुपमध्ये होतात, पण युजली काय असतात जे ओल्ड एज असतात, मिडल एज असतात त्यांचे याच्यामध्ये एजमध्ये जास्ती प्रमाणात ब्रेन ट्यूमर डिटेक्ट झालेलं असतात. छोटे मुलांना पण होतात. याच्यामध्ये युजली आपण जे छोटे मुलं असतात जे चांगलं खात नाही, चांगलं पित नाही आणि जे डोकं वाढतात त्यांचे तसं पेशंटला आपण युजली स्कॅनिंग करतात. त्यांच्या याच्यामध्ये ब्रेन ट्यूमर डिटेक्ट झालेला असतात आणि त्याचे उपचार करावं लागतं. ब्रेन ट्यूमर हा हेरिडेटरी असतो का, अनुवंशिक असतो? हेरिडेटरी जे ब्रेन ट्यूमरची कॉजेस असतात, हेरिडेटरी फक्त एक 5% चान्सेस असतात हेरिडेटरी होण्याचं. बाकी 95% काही जीन्स असतात, एक पेशंटचे जीन्समध्ये म्युटेशन होतात. त्याची कारण वेगळं असतात. त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल एक्सपोजर असतात, काही टॉक्सिन्ससाठी एक्सपोजर होतात, नाहीतर युजली एक्सरे रेडिएशन एक्सपोजर असतात. आणि काही पेशंटला जे ओव्हर द पिरियड ऑफ इयर्स याच्यामध्ये जेनेटिक म्युटेशन होऊन ते ब्रेन ट्यूमर डिटेक्ट होऊन जातात. फक्त 5% जे असतात ना त्यांना फक्त हेरिडेटरी म्हणतात आपण. पण ते पण आपल्याला एक पेशंटला हेरिडेटरी ट्यूमर झालं डिटेक्ट, त्यांची फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह म्हणजे आई वडील नाहीतर सन डॉटर यांना आपल्याला इन्व्हेस्टिगेट करावं लागतात, त्यांची जेनेटिक सिक्वेन्सिंग करावं लागतात. त्याच्यामध्ये बहुतेक ते 5% चान्सेस असतात की हेरिडिटी ब्रेन ट्यूमर व्हायचं लक्षण असतात. कोणत्या वयोगटातल्यांना जास्त धोका असतो? युजली हे जे आहे ना ओल्ड एज म्हणजे ऑलमोस्ट 50चे वरचे एज ग्रुपमध्ये कॉमन असतात. युजली याच्यामध्ये काय असतात ते त्यांचे जे सेल्स प्रॉलिफरेशन म्हणजे सेल्स मल्टिप्लिकेशनची रेट असतात आणि जेनेटिक एक्सपोजर, जेनेटिक चेंजेस, म्युटेशन याच्यामध्ये ओल्ड एजमध्ये जास्ती डिटेक्ट होतात आणि त्यांचे सिम्पटम्सवर आपण फ्युचर इन्व्हेस्टिगेट करून ट्रीटमेंट करावं लागतं. साधारणतः तुम्ही आता ब्रेन ट्यूमरबद्दल तर माहिती सांगितली, पण मुळात कारणं काय असतात? तर कारण म्हणजे ब्रेन ट्यूमरला असं कॉमन असं पेशंट येऊन विचारतात मला का झालं ब्रेन ट्यूमर. आता एक्झॅक्टली कॉज
काय फक्त 5% हेरिडिटरी असतात, बाकी 95% फक्त म्युटेशन म्हणजे जीन्समध्ये चेंजेस येऊन ते सेल्स भरपूर प्रमाणे मल्टिप्लाय होऊन ते ब्रेन ट्यूमर होतात. आणि बाकी जे पेशंटला युजली काही पेशंटला असं पण असतात, एक ट्यूमर दुसऱ्या जगामध्ये असतात, त्यांचे ट्यूमर स्प्रेड होऊन ब्रेनमध्ये होऊ शकतं. लंग कॅन्सर, नाहीतर ब्रेस्ट कॅन्सर, नाहीतर प्रोस्टेट कॅन्सर, यांची कॅन्सर स्प्रेड होऊन ब्रेनमध्ये डिटेक्ट होतात. पण मग याची लक्षणं काय असतात? कारण बऱ्याच वेळा आपण म्हणतो शरीरातल्या आतल्या गोष्टी आपल्याला पटकन दिसत नाहीत, पण मेंदूमध्ये झालेला हा आजार असेल तर याची लक्षणं काय आहेत? आता ब्रेन ट्यूमर लक्षण काय असतात याची डिटेल सांगण्यासाठी मी तुम्हाला थोडं फक्त काय ब्रेनची मॉडेल तुम्हाला दाखवतो. याच्यामध्ये काय असतात, ब्रेन ट्यूमर एक झालं तर पेशंटला एक कॉमन सिम्पटम असतात हेडेक जेव्हा होतात पेशंटला, ते मेडिसिन जे आपण देतात कॉमन पेन किलर्स, त्याच्यानी पण ते हेडेक कमी नाही होत आणि हळूहळू तो हेडेकचे प्रमाण वाढत जातात. नंतर ते हेडेक असं सिव्हिअर होतात की पेशंटला काही काम करायला पण इच्छा न होत. नंतर त्याच्यासोबत हेडेकसोबत वॉमिटिंगची लक्षण दिसतात, वॉमिटिंग असं. आणि ते हेडेक जे आहे ना सकाळी अर्ली मॉर्निंग सिव्हिअर असतात. आणि दुसरा नेक्स्ट ब्रेन ट्यूमरची लोकेशनवर डिपेंड असतात. आता ब्रेन ट्यूमर कुठे आहे, हे एक ब्रेन ट्यूमरची मॉडेल आहे. याच्यामध्ये आपण काही लोब्स असतात, हे जे आहे हे फ्रंटल लोब म्हणतात आपण, त्याच्यामध्ये आपण हे टेम्पोरल लोब म्हणतात, आणि हे जे आहे छोटी मेंदू म्हणजे सेरेबेलम म्हणतात. याच्यामध्ये काय असतात, युजली ट्यूमर कुठल्या लोकेशनमध्ये त्याच्यावर आपल्याला सिम्पटम्स म्हणजे लक्षण दिसतात. आता फ्रंटल लोबमध्ये झालं तर पेशंटला युजली बिहेवियरल चेंजेस म्हणजे त्यांचे जे इंटरॅक्शन असतात, त्यांचे जे बिहेवियरल स्वभाव असतात ते खूप डिस्टर्ब्ड असतात, ते नॉर्मल सोशल नसतात आणि अग्रेसिव्ह बिहेवियर असतात. टेम्परल लोब म्हणजे इथले पार्टमध्ये ट्यूमर झालं तर युजली ते स्पीच डिस्टर्बन्स येतात, मेमरी डिस्टर्बन्स येतात. आणि हे जे असतात हे मोटर एरिया, याच्यामध्ये ट्यूमर झालं तर वीकनेसची एक ऑपोजिट साईडची हातापायामध्ये वीकनेस असतात. काही याच्या ट्यूमरमध्ये सीजर्स म्हणजे आकडीसारखं सिम्पटम दिसत आहेत. आणि छोटे मेंदू म्हणजे हे सेरेबेलम, याच्यामध्ये झालं तर युजली बॅलन्सची इश्यूज येतात. आणि दुसऱ्या असतात आमची जे क्रेनियल नर्व्स म्हणजे जे आपल्या दिसायचे नस, ऐकायचे नस, इथले गाठ झालं तर युजली दिसायला त्रास होतात, डबल दिसतात, नाहीतर ब्लरिंग होतात. ऐकायची नसची गाठ झालं तर युजली हिअरिंग प्रॉब्लेम येतात. असं खूप सिम्पटम्स असतात. पण असं काही लक्षण दिसलं तर युजली आपण लवकरात लवकर काही डॉक्टर एक्सपर्टला कन्सल्ट करून नंतर त्याचे उपचार करावे लागतात. डॉक्टर, तुम्ही आता काही लक्षणांसंदर्भात सांगितलं, पण एक सर्वसाधारण एक सामान्य प्रेक्षक म्हणून असाही पडलेला असो बऱ्याच जणांना प्रश्न माझ्यासह, की सतत डोकं दुखणं जर असेल तर ह्याचा त्या संबंधित काही त्याचं हे लक्षण समजलं जातं का? तर असं असतात युजली फक्त डोकं दुखणं याच्यासोबत आपल्याला बाकी सिम्पटम्स पण बघावं लागतात. सपोज हेडेक आहे त्याच्यासोबत सिव्हिअर वॉमिटिंग होत राहतात आणि ब्लरिंग विजन असतात, नाहीतर काही हात ऑपोजिट हँड लेग्समध्ये मुंग्यासारखं येतात, नाहीतर काही हेडेक असोसिएटेड विथ आकडीसारखं म्हणजे झटके फिटसारखं येतात. त्यांना आपल्याला थोडं लक्षण देऊन म्हणजे इन्व्हेस्टिगेट करावं लागतात, यांना असू शकतो म्हणून. पण असं नाही की कॉमन हेडेक झालं तर ट्यूमर आहे असं नाही आहे. पण हे हेडेकची सिव्हिरिटी वाढत चाललं आणि मेडिसिनला रेस्पॉन्ड नाही केलं तर एक स्क्रीनिंग करून घेतलं तर बेटर असतात, सेफ असतात. स्क्रीनिंगचा विषय म्हणजे निदान कसं पद्धतीने करावं लागतं, काय पद्धती आहेत? आता स्क्रीनिंग युजली काय असतात, रूरल एरियाज म्हणजे आउट ऑफ मेट्रो सिटीजमध्ये युजली MRI नसतात, तर आपल्याला युजली CT स्कॅन करतोय. CT स्कॅनमध्ये एक फेअर अमाऊंट ऑफ म्हणजे आयडिया येतात की ट्यूमर आहे का कसं आहे. नाहीतर युजली मेट्रो सिटीजमध्ये 2 टायर सिटीजमध्ये MRI फॅसिलिटी अवेलेबल आहे. ते MRI बेस्ट इन्व्हेस्टिगेशन असतात. MRIमध्ये असं आहे की ट्यूमरची एक्झॅक्ट लोकेशन, एक्झॅक्ट रिलेशन म्हणजे लोकेशन कुठे आहे, काय काय रिलेशनमध्ये आहे, किती त्याची वॅस्क्युलॅरिटी म्हणजे तिची किती त्याची ब्लड सप्लाय किती आहे, त्याच्यानी काय काय प्रॉब्लेम झालेले आहे, हे सगळे आपण MRIमध्ये डिटेक्ट करतात. आजकाल नवीन MRI आले त्याच्यामध्ये आपण फंक्शनल MRI म्हणतात. फंक्शनल MRIमध्ये असं असतात की पेशंटची फंक्शन म्हणजे एका पेशंटला हातापायाला वीकनेस असेल तर ते एरियामध्ये आपण फंक्शन किती कॉम्प्रोमाइज झाले ते आपण डिटेक्ट करू शकतोय. ते सगळं असं MRIमध्ये ॲडव्हान्सेस आले. ते बेस्ट मोडॅलिटी इन्व्हेस्टिगेशन आजपर्यंत म्हणजे युजली MRI ब्रेन आहे, ते पण कॉन्ट्रास्ट देऊन करावं लागतात.
युजली आपण फक्त प्लेन स्कॅन करतात. प्लेन स्कॅनमध्ये काय दिसलं तर कॉन्ट्रास्ट इंजेक्शन डाई पुश करतात. डाईमध्ये ते ब्रेन ट्यूमर चांगलं दिसत आहेत, त्याच्यावर त्यांची फ्युचर ट्रीटमेंट करावं लागतं. एकदा निदान झाल्यानंतर त्यावर उपचार पद्धती काय असते? कारण शेवटी खूप महत्त्वाच्या अशा भागांवर ही शस्त्रक्रिया किंवा काय होतं, तर ते उपचार पद्धती काय आहेत? उपचार असं असतात की एक ब्रेन ट्यूमर पेशंटला डिटेक्ट झालं तर एक आयडिया असायला पाहिजे डॉक्टरला भेटायचं. डॉक्टर म्हणजे काय सांगतात की ब्रेन ट्यूमर काय आहे, एक्झॅक्टली काय आहे. 2 टाईप्स आहे ब्रेन ट्यूमर्स, त्याच्यामध्ये बिनाईन असतात, मॅलिग्नंट. असं कॉमन लँग्वेजमध्ये बिनाईन म्हणजे युजली साधारण ब्रेन ट्यूमर. त्याचे एक बिनाईन म्हणजे जेव्हा आपण काढतात ते एक वेळ काढला ऑपरेशन करून ते परत होणार नाही. दुसरं असतात मॅलिग्नंट. मॅलिग्नंटमध्ये हे कॅन्सरस आहे. याची जे फास्ट ग्रोईंग हे असतात, लवकर स्प्रेड होतात आणि सिम्पटम्स लवकर हे करतात. त्याच्यामध्ये जे मॅलिग्नंट हे असतात ट्यूमर्सला आपण लवकरात ट्रीटमेंट करावं लागतात. आता ट्रीटमेंट मोडॅलिटीज आपण डिस्कस करायला लागलं तर युजली काय असतात, बिनाईन जे असतात त्याची सिम्पटम्स होत असेल तर आपण युजली बिनाईन ट्यूमर्समध्ये आपण मेनिंजोमा म्हणतात, शॉनोमा म्हणतात, पिट्युटरी ट्यूमर्स म्हणतात. याच्यामध्ये एक वेळ आपल्याला सिम्पटम्स दिसायला लागलं तर युजली लवकरात लवकर आपण ऑपरेशन करून काढलं तर पेशंट लाईफलॉंग क्युअर होतात. सपोजेटली पेशंटला दुसरं वेगळं बिनाईन ट्यूमर आहे की मॅलिग्नंट ब्रेन ट्यूमर, त्याला आपल्याला युजली आपण सर्जरी ऑप्शन देतात. सर्जरीमध्ये युजली काय असतात, आपण बोन कट करून ते बोन ट्यूमरला काढून परत बोन फिक्स करतो. त्याच्यामध्ये क्रेनिओटॉमी म्हणतात. ते दिस इज बेसिकली अ ट्रीटमेंट फॉर एनी ब्रेन ट्यूमर. तर याच्यामध्ये मॅलिग्नंट ब्रेन ट्यूमर आपल्याला कधी सांगू शकतो, बिनाईन की मॅलिग्नंट, हे आपल्याला सर्जरी करून ते गाठ आपण टेस्टिंगला पाठवतोय तेव्हा आपल्याला कळेल की हे बिनाईन आहे की मॅलिग्नंट आहे. आता क्रेनिओटॉमी मी जे सर्जरी म्हणतो ना, जेव्हा 10 इयर्स बॅक जे सर्जरी आणि आता जे ॲडव्हान्सेस आहे याच्यामध्ये खूप फरक आहे. सर्जरी म्हणजे सगळ्यांना मोठं इन्सिजन करून मोठं कट करून नाही काढत. आता लेटेस्ट आलं आहे की मिनिमल इन्व्हेसिव्ह न्यूरोसर्जरी. याच्यामध्ये स्मॉल म्हणजे इमेज गायडेड पेशंट, आता काय नेव्हिगेशन म्हणून एक मशीन आलं आहे, त्याच्यामध्ये ट्यूमर कुठल्या लोकेशनमध्ये आहे एक्झॅक्टली त्याच्यावर आपण फक्त छोटं कट करून त्याच्यामध्ये एंडोस्कोप म्हणजे दुर्बीण घेऊन त्याच्यामध्ये जाऊन ते ट्यूमर काढून पेशंटला लवकरात लवकर डिस्चार्ज करू शकतो आणि ट्यूमरला क्युअर करू शकतो. असं एक आता क्रेनिओटॉमी आता जे सर्जरीचे ॲडव्हान्सेस झालेलं आहे. दुसरं येतात की आपण ट्यूमर ऑपरेशन करताना पण सोनोग्राफी म्हणजे USG गायडेड ऑपरेशन पण करू शकतो. याच्यानी काय असतात, लोकलाइज म्हणजे काही नॉर्मल ब्रेन स्ट्रक्चरला आपण डॅमेज नाही करतात, तसं काय एक्झॅक्ट लोकेशन ट्यूमरची असेल त्याच्यावर जाऊन आपण ट्यूमर काढतात. असं दुसरा नेक्स्ट हे आहे की अवेक क्रेनिओटॉमी म्हणजे सपोजली पेशंटला एक इथले जे आहे मोटर एरिया म्हणतात तिथे एक ट्यूमर आहे. त्याला असं असतात की युजली पेशंटला हातापायाचे ऑपरेशन केल्यानंतर हातापायाची वीकनेस म्हणजे पॅरालायसिस व्हायचे चान्सेस असतात. त्याच्यासाठी आपण पेशंटला पूर्ण बेशुद्ध नाही करत. पेशंटला फक्त आपण पहिले लोकल अनेस्थेशिया देतात, पेशंटला अवेक ठेवतात. पेशंट इज ऑल म्हणजे शुद्धीवर असतात ऑपरेशन करताना. आणि आपण पेशंटला जेव्हा ऑपरेशन ट्यूमर काढतात तेव्हा पेशंटला सिग्नल देतात की हात हलवा, पाय हलवा, असं मुवमेंट आणि बोटा हलवा, असं मुवमेंट जेव्हा करत राहतात आपण ट्यूमर काढतो. आणि याच्यामध्ये काहीतरी वाटलं की पेशंट वीकनेस होत चाललं तर आपण थोडा दुसऱ्या एरियामध्ये जाऊन ट्यूमर काढतात. असं सेफ रिसेक्शन करून पेशंटची रिझल्ट चांगला देऊ शकतो आपण. त्याच्या आपण अवेक क्रेनिओटॉमी म्हणून एक सर्जरी आहे. असं नेक्स्ट आहे असतात की गाठ काढल्यानंतर युजली आपण टेस्टिंगला पाठवतो. बिकॉज काही गाठ काढला तर त्याची टेस्टिंग करायचं खूप महत्त्वाचे असतात. काय ते बिनाईन आहे की मॅलिग्नंट आहे बघावं लागतात. ते गाठ टेस्टिंग आता काय ॲडव्हान्स झाले, ते आपण टेस्टिंग फक्त काय हिस्टोपॅथॉलॉजी नाही करत. आता याच्यामध्ये इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री म्हणून त्याची सिक्वेन्सिंग करावं लागतात. IHC म्हणतात. IHC स्टडी दर ट्यूमरची स्टडी करावं लागतात. याच्यामध्ये काय असतात, पेशंटची जेनेटिक प्रोफायलिंग आणि जेनेटिक कोणतं म्युटेशन झालेलं आहे त्याच्यावर आपल्याला माहिती पडतात. एक माहितीवर आपल्याला फ्युचर ट्रीटमेंट डिपेंड असतात. बिनाईनला युजली काय आपण फ्युचर काय ट्रीटमेंटची गरज नसतात. एक वेळ बिनाईन ट्यूमर काढलं तर त्याची 100% क्युअर आहे. मॅलिग्नंटमध्ये जेनेटिक म्युटेशनवर आपण फ्युचर ट्रीटमेंट असतात. युजली ब्रेन ट्यूमरची 4 ग्रेड्स असतात, ग्रेड 1, 2, 3, 4. आता जे ग्रेड 1 आहे
त्याला आपल्याला युजली फ्युचर सर्जरी केल्यानंतर रेडिएशन नाहीतर किमोथेरपीची गरज नाही पडत. पण हे जे ग्रेड 2 आहे, ग्रेड 2 पूर्ण काढलं तर युजली फॉलोअपमध्ये ठेवतात, रेडिएशनची गरज नाही पडत. पण ग्रेड 3 आणि ग्रेड 4मध्ये रेडिएशन थेरपी आणि किमोथेरपीची गरज पडू शकतो. त्याला आपण म्हणतात ती रेडिओथेरपी, किमोथेरपी. आता तसं आपल्याला फ्युचर ट्रीटमेंट डिपेंड असतात गाठची हिस्टोपॅथॉलॉजी रिपोर्टवर. ह्या संदर्भात म्हणजे ब्रेन ट्युमरच्या संदर्भात बऱ्याच वेळा गैरसमज असतात. गैरसमज कोणते असतात? मिसअंडरस्टँडिंग्स कोणत्या आहेत? मिसअंडरस्टँडिंग याच्यामध्ये असं असतात की युजली पेशंटला ब्रेन ट्युमर झालं तर काही लोकांना वाटतात की इनक्युरेबल आहे. असं नाही आहे. ट्युमर्स जे बिनाईन म्हणलो ना, ते एक वेळ आपण ऑपरेट केलं, ते काढलं, ते पूर्ण क्युरेबल असतात. फक्त काय दर 2 वर्षांनी, 4 वर्षांनी, 5 वर्षांनी इमेजिंग करावं लागतात. परत काय नाही आला तर लाईफ लाँग क्युअर्ड आहे. मॅलिग्नंटमध्ये युजली काय असतात, ते क्युरेबल आहे, पण त्याची 5 इयर सर्वायवल रेट म्हणून आपण कन्सिडर करतात. पण चांगलं ऑलमोस्ट 100% ट्युमर काढलं मॅलिग्नंट, पण 5 इयर सर्वायवल रेट पण 95% आहे. तसं आपल्याला एक मिथ आहे की मिसअंडरस्टँडिंग आहे की ब्रेन ट्युमर इनक्युरेबल आहे. तसं नाही आहे. आणि दर पेशंटला एक हे असतात की दर ब्रेन ट्युमरला काही कॉमन क्लिनिकमध्ये येऊन विचारतात की हेरिडिटरी आहे का, माझं मुलांना होणार आहे का. ते मी अगोदर सांगितलं की 5% चान्सेस आहे, ते पण फर्स्ट डिग्री रिलेटिव्सला होऊ शकतोय. आणि दुसरं आहे की याला आपण प्रिव्हेंट करू शकतो का, ब्रेन ट्युमरला आपण प्रिव्हेंट करू शकतो. ते तर असं नाही प्रिव्हेंट करू शकत. फक्त काय आपण काळजी घेऊ शकतात की एन्व्हायरमेंटल एक्सपोजर, टॉक्सिन्स जे असतात जेवणामध्ये, नाहीतर एअर पोल्युशन, हे सगळे टॉक्सिन्स जे आपण थोडं कमी घेतलं तर आपण प्रिव्हेंट करू शकतोय. दुसरं आहे की कॉस्टली आहे ट्रीटमेंट. असं ब्रेन ट्युमरची ट्रीटमेंट असं कॉस्टली म्हणतात असं नाही आहे की एक बिनाईन जे असतात ट्युमरला, आपले मॅलिग्नंट असू दे, बिनाईन असू दे, पेशंट लवकरात अर्ली स्टेजमध्ये ट्रीटमेंट घ्यायला आलं तर चांगलं 5 डेजमध्ये आपण डिस्चार्ज करू शकतो. लेट स्टेजमध्ये आलं ते पेशंट युजली कॉम्प्लिकेशन जास्ती असतात, वीकनेसची चान्सेस असतात, ICU स्टे वाढतात. तो लवकरात डिटेक्ट झालं तर लवकर येऊन ट्रीटमेंट करावं लागतं. नक्कीच डॉक्टर, तुमच्याकडनं याविषयी अधिक जाणून घेऊयात, पण वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेकनंतर आपण ब्रेन ट्युमर संदर्भात चर्चा करणार आहोत डॉक्टर नाईक यांच्यासोबत. नमस्कार, हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर हरीश नाईक जे वरिष्ठ सल्लागार आहेत न्यूरोसर्जन या संदर्भातले, आणि यांच्याशी आपण चर्चा करत आहोत ब्रेन ट्युमरच्या संदर्भात. डॉक्टर नाईक, आपण ब्रेन ट्युमर संदर्भात बरंच बोललेलो आहे, पण मूळ प्रश्न असा आहे की तुम्ही मेडिकवर हॉस्पिटल्समध्ये देखील काम करतात, तर त्या ठिकाणी कशा पद्धतीने कार्य चालतं? असं आता आमचे जे मेडिकल हॉस्पिटल्स जे नवी मुंबईमध्ये, खारघरमध्ये, आपल्याला सगळे जे महत्त्वाचे असतात, चांगला OT सेटअप. याचे OT सेटअपमध्ये मेनली काय आहे, मायक्रोस्कोपमध्ये आपण हे जे आहे ना, मॅग्निफिकेशन करून ऑपरेशन ब्रेन ट्युमर काढावं लागतात. हे जे कॉस्टली इक्विपमेंट असतात, जे ऑलमोस्ट मायक्रोस्कोप जे आहे याच्यामध्ये ट्युमरची रिसेक्शन रेट म्हणजे सक्सेस रेट खूप चांगलं असतात. बाकी नॉर्मल ब्रेन स्ट्रक्चरला डॅमेज कमी होतात. असं अत्याधुनिक मटेरियल्स आहे आमच्याकडे. मायक्रोस्कोप झालं, ड्रिल झालं, नॅव्हिगेशन झालं, आणि पोस्ट ऑपरेशन MRI असतात. त्याच्यानंतर आपण पेशंटला ICUमध्ये शिफ्ट करतात. ICUची बॅकअप खूप चांगलं पाहिजे. याच्यामध्ये पेशंट ब्रेन ट्युमर सर्जरीनंतर चांगला ICU केअरमध्ये ठेवून आपल्याला चांगलं उपचार केलं तर व्हेंटिलेटरतून बाहेर लवकर येतात. आणि त्यांचे जे रिहॅबिलिटेशन असतात, काही पेशंटला ऑपरेशन केल्यानंतर थोडाफार वीकनेस असं आलं तर त्यांची फिजिओथेरपी म्हणजे रिहॅबिलिटेशन खूप महत्त्वाचे असतात. त्याचे सपोर्ट जे आहे मेडिकवरमध्ये खूप चांगलं आहे. आणि ऑल द टाईम आमची जे रेडिओलॉजी जे डिपार्टमेंट आहे 24/7 चालू असतात. आणि एनी टाईम एनी पेशंट काय एमर्जन्सी असू दे तर आमची एमर्जन्सी जे सेक्शन आहे ते खूप अलर्ट आहे. जे काय आपल्याला उपचार घ्यायचा असतात लगेच आमचे हेल्पलाईन नंबरवर कॉल करून ते कॉन्टॅक्ट करू शकतो आहे.
आणि आमची हे जे ब्रेन ट्युमरचे एक तुम्हाला एक काय डाऊट असेल, तुमच्याकडे काय असं प्रॉब्लेम असं तुमचे काही नातेवाईक असेल तर त्यांच्या पेशंटला असं तुम्हाला वाटत असेल की ब्रेन ट्युमरचे लक्षण असू शकतोय, तुम्ही आमची हॉस्पिटल मेडिकल हॉस्पिटल खारघर नवी मुंबईमध्ये येऊन तुम्ही एन्क्वायरी करून ट्रीटमेंटची काय डॉक्टरला एक्सपर्टला भेटून तर फ्युचर ट्रीटमेंट आपण डिस्कस करू शकतो. नक्कीच डॉक्टर, तुम्ही इथे आलात, ब्रेन ट्युमर संदर्भात खूप चांगल्या पद्धतीने एक वेगळी माहिती दिलीत, त्याबद्दल आपले धन्यवाद. 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 डॉक्टर हरीश नाईक यांच्यासोबत आपण ब्रेन ट्युमरच्या संदर्भात माहिती घेत होतो. तुम्हालाही अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क आणि वेबसाईटवरती देखील तुम्ही संपर्क साधू शकता. तुर्तास वेळ झाली, इथेच थांबण्याची. पाहत राहा झी 24 तास.